गोवर्धनजी, आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? कारण एकीकडे मराठी एकीकडे कबूतरखान्यामध्ये पोहोचण्याच्या आधी कार्यकर्ते कबूतरखान्याला पोहोचण्याच्या आधी तुम्हाला ताब्यात घेतलं गेलं, हे आंदोलन झालं नाही. 6 तारखेला मात्र जय समाजाचं जे आंदोलन होतं तेव्हा कोणताही कार्यकर्ता ताब्यात घेतला गेलेला नव्हता. इथून पुढे तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही या प्रकरणाचा उल्लेख तुमच्या निवेदनात केलाय का? दुर्दैव असं आहे की आमच्यासोबत लोढासारखे मंत्री नाही आहेत, त्यांच्यासोबत लोढासारखे एका समाजासाठी काम करणारे मंत्री आहेत. आणि आमच्याकडे 288 आणि 78 आमदार, याच्यापैकी एकही आमदार किंवा एकही मंत्री या बाजूने उभा राहणारा नाही आहे. हे आमचं दुर्दैव म्हणतो आम्ही. या मराठी भूमीमध्ये आज आम्ही आरोग्यासाठी आमच्या पोलीस बांधवावरती झालेला हल्ला, मारहाण आणि त्या ठिकाणी जी राडा केला, चाकू सुऱ्या आणून महानगरपालिकेच्या ज्या ताडपत्री आणि त्या ठिकाणी बांबू लावले ते तोडले आणि पुन्हा कायद्याला आव्हान केलं की आम्ही कायद्याला जुमानत नाही, आम्ही मोर्चे काढू, शस्त्र काढू. ही जी भाषा काय केली गेली त्यावेळेस हे पोलीस कुठे होते, पोलिसांनी या 8 दिवसामध्ये काय कारवाई केली, हे विचारायला आज आम्ही संयमाने शांततेने या ठिकाणी आलो. परंतु पोलिसांनी पुन्हा एकदा नियमितपणे गेल्या 10-11 वर्षापर्यंत आम्ही जे चळवळी राबवतो त्या अनुभवानुसार पुन्हा एकदा दडपशाही वापरली, आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या सोबत गृहमंत्री नाहीत, गृहमंत्री फक्त एका विशिष्ट समाजासोबत उभा आहेत, असा पुन्हा एकदा प्रत्यय आम्हाला आलेला आहे. पोलिसांना आम्ही विनंती केली होती अगोदर की आम्हाला माध्यमाशी बोलू द्या, आम्हाला या ठिकाणचे जे उपायुक्त आहेत त्यांना निवेदन देऊ द्या आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भाषा जी करणारे लोक आहेत त्यांना आवरावं हे सांगण्यासाठी आम्ही आलो. परंतु या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी जमलो असताना पोलिसांनी धरपकड केली आणि हे बक्षीस मला दिलंय. माझा अक्षरशः हात मुरगळलाय, माझं रक्त काढलं गेलं. कोणासाठी काढलं? मी इथे आलो होतो पोलिसासाठी आणि माझं रक्त कोणी काढलं? या पोलिसांनी काढलं. तर माझी पोलिसांना देखील विनंती आहे, आपल्या आतमध्ये एक मराठी माणूस लपलेला आहे, आपल्या धामण्यामध्ये वाहणारं रक्त मराठी आहे. आपण या राज्याचे नागरिक आहोत, या राज्याचं वेतन घेतो आणि राज्याची बाजू मांडण्यासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. न्यायालयाने आदेश दिले, सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आणि महानगरपालिकेने त्या ठिकाणी बंदी आणली असताना जर कोणी दादागिरीची भाषा करत असेल, हेकेखोरपणा करत असेल तर त्याच्या समोर उभा राहणं एक नागरिक म्हणून, एक चळवळ म्हणून आमची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहोत. पण ही दडपशाही योग्य नाही, याचा निषेध आम्ही करतोय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.